नमस्कार. आपण आज ANN न्यूज नेटवर्कमधल्या काही निवडक महत्त्वाच्या बातम्यांवर बोलणार आहोत. हो, म्हणजे फक्त बातम्या नाही तर त्यामागचा अर्थ आणि संदर्भ समजून घ्यायचा प्रयत्न करूया. बरोबर. आज काय काय आहे आपल्याकडे? मुंबईचं पाणी पुरवठा आहे, रत्नागिरी पोलिसांचे काही नवे उपक्रम. पिंपरी चिंचवडमधलं महिला सक्षमीकरण आणि हो, पुणे बाजार समितीवरचे ते आरोप, त्यावरही बोलू. ठीक आहे, मग सुरुवात मुंबईच्या पाण्यापासून करूया. चांगली बातमी आहे वाटतं. हो, अगदी. मुंबईकरांसाठी खरंच दिलासा आहे. मोडकसागर तलाव जो आहे तो पूर्ण भरलाय म्हणे. अरे वा, म्हणजे ओव्हरफ्लो होतोय. हो, पाणलोट क्षेत्रात पाऊस चांगला झालाय ना, त्यामुळे पातळी वाढली आहे. एका दरवाजातनं पाणी सोडायला पण सुरुवात केली आहे. आणि एकूण साठा कसा आहे? 7 धरणं मिळून. एकूण साठा पण बराच सुधारलाय. आता जवळपास 72.61% झालाय. म्हणजे चिंता थोडी कमी झाली म्हणायची. हे मुंबईसाठी झालं, पण याच पावसाळ्याचं दुसरं चित्र पण आहे म्हणताय. हो ना. दुसरीकडे बघा, काशीमध्ये तिथे गंगा नदी एकदम दुथडी भरून वाहतेय. अच्छा, म्हणजे तिथे धोकादायक परिस्थिती? तशीच आहे. अनेक घाट पाण्याखाली गेलेत म्हणे, संपर्क तुटलाय. प्रशासन अलर्टवर आहे तिथे. बापरे, म्हणजे बघा ना, एकाच वेळी पाऊस कुठे दिलासा देतोय तर कुठे आव्हान निर्माण करतोय. अगदी. हेच तर पावसाळ्याचं दुहेरी स्वरूप आहे. दोन्ही ठिकाणी व्यवस्थापन कसं काम करतंय ते महत्वाचं ठरतं. आता प्रशासनाच्याच एका वेगळ्या पैलूकडे वळूया. रत्नागिरी पोलीस, त्यांनी काहीतरी नवीन सुरू केलंय. हो, 2 नवीन उपक्रम आहेत त्यांचे, मिशन प्रगती आणि मिशन प्रतिसाद. मिशन प्रगती म्हणजे काय आहे नक्की हे? त्यातून नागरिकांना ज्यांनी तक्रार केली आहे त्यांना त्यांच्या गुन्ह्याच्या तपासाची अपडेट मिळेल. म्हणजे काय कारवाई झाली, कुठेपर्यंत तपास आला वगैरे. ओ, हे चांगलं आहे. म्हणजे पारदर्शकता येईल कामात. आणि दुसरं मिशन प्रतिसाद, ते आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं यासाठी. हां, म्हणजे पोलिसांपर्यंत पोहोचणं सोपं होईल लोकांना. हो, आणि फक्त सोपं नाही तर मला वाटतं पोलीस आणि नागरिक यांच्यातलं अंतर कमी करण्याचा, विश्वास वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून थोडं स्मार्ट पोलिसिंग करण्याचा प्रयत्न दिसतोय. बरोबर. आणि मर्यादित साधनसामुग्रीत अधिक चांगलं काम कसं करता येईल याचाही विचार असेल कदाचित. बघूया हे किती यशस्वी होतंय. नक्कीच. आता पिंपरी चिंचवडकडे जाऊया. तिथे महिला सक्षमीकरणासाठी काहीतरी झालंय. हो, तिथे महानगरपालिका आणि टाटा स्ट्राईव्ह त्यांनी मिळून बचत गटांच्या महिलांसाठी एक पोर्टल सुरू केलंय, सक्षमा SHG. अच्छा, पोर्टल म्हणजे ऑनलाईन विक्रीसाठी. अगदी. त्यांनी बनवलेल्या वस्तूंना आता मोठी बाजारपेठ मिळेल. म्हणजे त्या आता फक्त स्थानिक नाही तर कुठेही विकू शकतील. अरे वा, हे तर खूपच छान आहे. आर्थिकदृष्ट्या मदत होईल त्यांना. नक्कीच. हे डिजिटल व्यासपीठ मिळणं खूप महत्वाचं आहे आजच्या काळात. त्यांच्या उद्योजकतेला चालना मिळेल. फक्त काय म्हणतात त्याला, डिजिटल साक्षरता आणि माल पोहोचवण्याची व्यवस्था यावर पण लक्ष द्यावं लागेल. बरोबर. पण सुरुवात चांगली झालीये. तिथे 8 फेडरेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार पण झाला असं बातमीत आहे. प्रोत्साहन मिळतं अशाने. आता एका थोड्या गंभीर विषयाकडे येऊया. पुणे बाजार समिती, तिथे काहीतरी मोठे आरोप झालेत. हो, विषय गंभीर आहे आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील पण. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या गैरव्यवहाराचे आरोप झालेत. कोणी केलेत आरोप आणि काय आहेत नेमके? हे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटच्या प्रवक्त्यांनी केले आहेत. त्यांनी अजितदादांच्या मलिदा गँग असा शब्द वापरून टीका केली आहे. मलिदा गँग म्हणजे काय? म्हणजे त्यांचा रोख आर्थिक फायदा उचलणाऱ्या एका गटाकडे आहे असं दिसतंय. आरोप काय आहेत तर शेतकऱ्यांची लूट होतेय, सुमारे 4,000 बनावट विक्रेते आहेत म्हणे. 4,000? बापरे. हो, आणि त्याहून गंभीर म्हणजे तिथे अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा पण ठपका ठेवलाय. अरे देवा, हे तर खूपच गंभीर आहे. यावर काही चौकशी वगैरे? चौकशी समिती नेमण्याचं स्वागत केलंय त्यांनी, पण त्याच समितीवर अविश्वास पण दाखवलाय. आता हे लक्षात घ्यायला हवं की हे एका राजकीय पक्षाने केलेले आरोप आहेत. हो, ते महत्वाचं आहे. आपण फक्त बातमी काय आहे ते सांगतोय. अगदी. आपण निष्पक्षपातीपणे फक्त स्रोतांमध्ये काय म्हटलंय ते मांडतोय. चौकशीतून काय सत्य समोर येतंय ते पाहावं लागेल. पण या आरोपांमुळे बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय हे नक्की. बरं, आता इतर काही बातम्या आहेत ज्यांचा थोडक्यात आढावा घेऊया. हो, घेऊया. पोलादपूर पोलिसांनी कशिडी घाटातला एक खून उलगडलाय, ही एक बातमी आहे. अच्छा. नंतर रावेतमध्ये SRA म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत काहीतरी फसवणूक झाल्याचा आरोप आहे. मोठी रक्कम आहे म्हणे.
SRA मध्ये नेहमीच काही ना काही वाद असतात. पण मध्ये आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. ठीक आहे. आणि शेतकऱ्यांसाठी एक जरा दिलासादायक बातमी, तुकडेबंदी कायदा रद्द झालाय. त्यामुळे जमिनीच्या व्यवहारातल्या अडचणी कमी होतील अशी अपेक्षा आहे. हो, ही शेतकऱ्यांसाठी खरंच महत्वाची बातमी आहे. तर आज आपण बऱ्याच वेगळ्या वेगळ्या विषयांना स्पर्श केला. मुंबईतला पाणीसाठा, पोलिसांचे नवे उपक्रम, महिलांसाठीचं पोर्टल आणि दुसरीकडे पुण्यातले ते गंभीर आरोप आणि इतर गुन्हेगारी आणि प्रशासकीय बातम्या. म्हणजे बघा कसं चित्र आहे. एका बाजूला चांगल्या गोष्टी घडतायत, नवे प्रयत्न होतायत, तर दुसरीकडे आव्हानं पण आहेत. गैरव्यवहाराचे आरोप आहेत, निसर्गाचं रौद्र रूप पण आहे. अगदी विकास आणि आव्हानं हे सगळं सोबतच चाललेलं दिसतंय. खरंय. या सगळ्या घडामोडींमधून एक गोष्ट स्पष्ट होते की सकारात्मक बदलांसाठी प्रयत्न तर सुरू आहेत, पण त्याचवेळी नियम, पारदर्शकता आणि नैसर्गिक आपत्त्यांना तोंड देण्याची तयारी हे मुद्दे पण तितकेच महत्वाचे आहेत. आणि एक नागरिक म्हणून या सगळ्याबद्दल माहिती ठेवणं, सतर्क राहणं किती गरजेचं आहे हे पण अधोरेखित होतं. नक्कीच. या सगळ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत आपण किती जागरूक आहोत हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच.